नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वीचा प्रॉब्लेम सेट 17 सराव उदाहरण संग्रह 17 आपण सोडवणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे. सममूल्य अपूर्णांकावर आधारित आहे. सममूल्य अपूर्णांक कसं तयार करायचं याचा व्हिडिओ बनवला आहे मी, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल किंवा वरती इथं देईल कुठंतरी लिंक, तर तुम्ही व्हिडिओ आधी बघा आणि मग हा उदाहरण संग्रह सोडवा. ठीक आहे. बघा, आता 2चे किती झाले, तिथं 20 झालेत. मग 2ला कितीने गुणलं असेल, आपल्याला इथं 10ने गुणलं असेल, बरोबर की नाही. 2 गुणिले 10 केलं असेल. मग तुम्ही काय करा, वरती पण अंशाला पण 10ने गुणा. 10 1 10. मग काय उत्तर आलं, 1/2चा सममूल्य अपूर्णांक काय झाला, 10/20. कळलं की नाही. आता दुसरं उदाहरण बघा, 3चे किती छेद झाले, तिथं 15, म्हणजे गुणिले किती केलं असेल, 5. मग तुम्ही 4ला पण 5ने गुणा. 4 5 20. ठीक आहे. म्हणजेच काय, 3/4चा सममूल्य अपूर्णांक काय आला, 15/20. आता तिसरं उदाहरण बघा, 9चे किती झालेत, 18, म्हणजे काय, 9ला कितीने गुणलं असेल, 2ने. तुम्ही 11ला पण 2ने गुणा. 11 दुने किती होतात, 22, आहे की नाही. म्हणजे 9/11चं सममूल्य अपूर्णांक काय झाला, 18/22. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स इंग्लिशमध्ये. आता चौथं उदाहरण तुम्ही नीट जर बघितलं तर 40चे 8 झालेत. 40चे 8 म्हणजे कमी झालेत, म्हणजे इथं भागाकार झाला आहे. इथं काय आहे, 40ला कोणत्या तरी संख्येने भागलं आहे. मग कोणत्या संख्येने भागलं असेल, 8च्या पाड्यात 40 कधी येतो, 8 5 40, म्हणजे 40ला 5ने भागलं. मग तुम्ही 10ला पण 5ने भागा. 10 भागिले 5 केल्यावर किती येतं, 2, बरोबर की नाही. म्हणजे अशा तऱ्हेने 10/40चं उत्तर काय झालं, सममूल्य अपूर्णांक 2/8. ओके. नेक्स्ट, राईट द प्रॉपर नंबर इन द बॉक्स. क्वेश्चन नंबर 5 बघा. आता 26चे 13 झालेत, म्हणजे इथं काय झालं आहे, परत कमी झालेत, म्हणजे काय, भागाकार झाला आहे. काय झाला आहे, भागाकार. मग 26ला कितीने भागलं असेल, 13च्या पाड्यात 26 कधी येतो, 13 दुने 2ने भागले. 14ला पण 2ने भागा. 2च्या पाड्यात 7 14 कधी येतो, 2 7 14. 14 भागिले 2 केल्यावर काय उत्तर आलं, 7, आहे की नाही. 6वा प्रश्न बघा. आता 3चे 6 झालेत, म्हणजे इथं आता वाढले म्हणजे गुणाकार केला आहे. 3ला 2ने गुणल्यावर 6 होतं आहे, 3 दुने 6. म्हणजे इथं चौकटीत जी पण संख्या असेल त्याला जर आपण 2ने गुणलं तर 4 येतं आहे. मग चौकटीत कोणती संख्या असेल, किती दुने 4, 2 दुने 4. म्हणजे उत्तर काय आलं, 2. 2/3चा सममूल्य अपूर्णांक 4/6. ठीक आहे. 7वं उदाहरण बघा. आता 1चे काय झाले, तिथं 4, चौपट झाली, म्हणजे गुणिले 4 केलं आहे. मग इथं चौकटीत जी संख्या असेल तिला जर गुणिले 4 केलं तर 20 व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. मग किती चौक 20 होतात, 5 चौक 20 होतात, म्हणजे 5ला 4ने गुणल्यावर 20. मग उत्तर आलं 5. काय उत्तर आलं, 5. म्हणजे 1/5चा सममूल्य अपूर्णांक 4/20. 8वं उदाहरण बघा. आता 8व्या उदाहरणामध्ये 5चे 25 झालेत, म्हणजेच 5ला 5ने गुणल्यावर होईल. मग इथं चौकटीत जी संख्या असेल तिला पण 5ने गुणावं लागेल, तर तो 10 होईल. मग कोणाला 5ने गुणल्यावर 10 होतं, किती पंचे 10, 2 पंचे 10, बरोबर की नाही. म्हणजेच 2/3. 2/3चा सममूल्य अपूर्णांक 10/25. ओके. नेक्स्ट, आता दुसरा प्रश्न बघा, फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स विथ द डिनॉमिनेटर 18 फॉर इच ऑफ द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. म्हणजेच काय, पुढीलपैकी हे जे अपूर्णांक दिले आहेत त्यांचा छेद 8 असणारा अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे. आता पहिलं उदाहरण बघा. पहिलं उदाहरण दिलं त्यांनी 1/2. तर याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा आहे, ज्याचा छेद काय असला पाहिजे, 18 असला पाहिजे. मग कसं होईल, 2ला कितीने गुणल्यावर 18 होईल, 9ने. मग तुम्ही 1ला पण 9ने गुणा. किती आलं, 9 गुणिले 1 9. मग सममूल्य अपूर्णांक काय झाला, 1/2चा सममूल्य अपूर्णांक झाला 9/18. कळलं की नाही. हे झालं पहिल्याचं उत्तर. ठीक आहे. आता हे पहिल्याचं उत्तर झालं. आता तुम्ही हे लिहून घ्या, मी खोडून टाकतो. ठीक आहे. आता दुसरा अपूर्णांक काय दिला आहे त्यांनी, हा 2/3. 2/3 याचा पण सममूल्य अपूर्णांक शोधायचा, ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 18. मग 3चा छेद 18 कसा होईल, 3ला 6ने गुणावं लागेल. मग 2ला पण 6ने गुणा. 2×12. काय आलं, 2×12. म्हणजेच काय, 3/6चा 2/3चा सममूल्य अपूर्णांक काय आला, 12/18. समजलं की नाही. हे पण उत्तर लिहून घ्या, दुसऱ्याचं उत्तर मी आता खोडून टाकतो. आता तिसरं बघा. तिसरा सममूल्य अपूर्णांक होता, आता
4/6 काय होता 4/6. याचा पण सममूल्य अपूर्णांक शोधायचा ज्याचा छेद 18 पाहिजे, बरोबर. मग 6चा 18 कसं होईल, 3ने गुणावं लागेल, 6×3 = 18. मग याला पण 3ने गुणा, 4×3 = 12. मग काय झालं, 4/6चा सममूल्य अपूर्णांक कोण आला, 12/18. हे उत्तर लिहून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट पुढचा होता 2/9. मग 2/9चा सममूल्य अपूर्णांक शोधायचा ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 18 पाहिजे. मग 9ला 2ने गुणल्यावर 18 होते. मग याला पण 2ने गुणा, 2×2 = 4, बरोबर की नाही. काय उत्तर आलं मग, 4/18. म्हणजेच काय, 2/9चा सममूल्य अपूर्णांक काय आला, 4/18. हे उत्तर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. आता पुढचा अपूर्णांक दिला त्यांनी 7/9. याचा पण सममूल्य अपूर्णांक शोधायचा ज्याचा छेद 18 पाहिजे, बरोबर की नाही. मग कसं होईल, 9ला कितीने गुणल्यावर 18 होतं, 2ने. मग याला पण 2ने गुणा, 7×2 = 14. किती उत्तर आलं, 14/18. कळलं की नाही. म्हणजेच काय, 7/9चा सममूल्य अपूर्णांक 14/18. हे लिहून घ्या. पुढचा प्रश्न आता खोडतो मी, शेवटचा आहे. आता शेवटचा अपूर्णांक त्यांनी दिलेला आहे 5/3. 5/3 याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे ज्याचा छेद 18 पाहिजे. 3/18 कसा होईल, 6ने गुणल्यावर 3×6 = 18. मग याला पण 6ने गुणा, 5×6 = 30, बरोबर की नाही. मग किती उत्तर आलं, 30/18. किती उत्तर आलं, 30/18. हे झालं उत्तर. 5/3चा सममूल्य अपूर्णांक काय झाला, 30/18. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. फाइंड अन इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स विथ द डिनॉमिनेटर 5 ईच ऑफ द फॉलोइंग. म्हणजे काय, आपल्याला हे जे दिलेत अपूर्णांक यांचे सममूल्य अपूर्णांक शोधायचे ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे. बघा पहिला अपूर्णांक काय दिला आहे त्यांनी, 6/15. आणि त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला शोधायचा ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे. मग 15चे 5 कसे होतील, भागाकार करावा लागेल. कितीने भागावं लागेल, 5च्या पाड्यात 15 कधी येतो, 3 तिसऱ्या, 5×3 = 15. मग 15/3. मग याला पण 3ने भागा, 6/3 केल्यावर किती येईल, 3×2 = 6. म्हणजे 2 उत्तर आलं, बरोबर की नाही. उत्तर काय आलं, 2/5. काय उत्तर आलं, 6चा सममूल्य अपूर्णांक काय झाला, 2/15. हे उत्तर लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ओके. आता आता हे खोडतो मी. पुढचा अपूर्णांक त्यांनी दिला आहे 10/25. किती, 10/25. 10/25चं कसं होईल, 25चा छेद आपल्याला छेद 5 म्हटलं आहे ना त्यांनी. मग छेद 5 कसा होईल, 25/5 करावं लागेल. 5×5 = 25, बरोबर की नाही. म्हणून 5. याला पण 5ने भागा, 10/5 किती, 5च्या पाड्यात 10 कधी येतो, 5×2 = 2/5. काय उत्तर आलं, 2/5. म्हणजेच काय, 10/25चा सममूल्य अपूर्णांक काय ते आला, 2/5. हे लिहून घ्या उत्तर. आता तिसरा प्रश्न बघा. तिसरं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. तिसऱ्या उदाहरणात तिसरा अपूर्णांक कोणता आहे वाचा बरं, 12/30. काय आहे, 12/30. त्याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 5 पाहिजे. काय पाहिजे, 5 पाहिजे. मग 30चे 5 कसे होतील, कमी होतील, म्हणजे भागाकार करावा लागेल. कितीने भागावं लागेल आता, 5च्या पाड्यात 30 कधी येतो, 5×6 = 30. मग भागिले 6, तर इथं पण भागिले 6 करा. 12/6 किती येतं आहे, 6च्या पाड्यात 12 कधी येतो, 6×2, बरोबर की नाही. म्हणजेच 12/30चं उत्तर काय आलं, 2/5. हे उत्तर लिहून घ्या. ओके. आता नेक्स्ट पुढचा अपूर्णांक आहे 6/10. कोणता, 6/10. याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 5. 10चा छेद 5 कधी होईल, भागिले करावा लागेल. कमी झाला आहे ना तो, किती कमी करणार, किती भागणार, 5च्या पाड्यात 10 कधी येतो, 5×2. मग याला पण 2ने भागा, बरोबर. 6/2 म्हणजे 2चा पाडा 6पर्यंत बोला, 2×3 = 6, बरोबर की नाही. म्हणजेच उत्तर काय आलं आपलं, 3/5. काय उत्तर आलं, 3/5. म्हणजे 6/10चा सममूल्य अपूर्णांक किती आला, 3/5. ठीक आहे, छेद 5 आहे. आता शेवटचं उदाहरण आहे, म्हणजे अपूर्णांक आहे. कोणता अपूर्णांक आहे वाचा, 21/35. किती, 21/35. याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा ज्याचा छेद काय पाहिजे आपल्याला, 5. मग 35चे 5 कसे होतील,
कमी होत आहेत म्हणजे भागाकार करावा लागेल. कितीने भागावं लागेल? 5ला कितीने भागावं लागेल? 5 7 35 म्हणजे 7ने भागावं लागेल. मग 21ला पण 7ने भागा. 7च्या पाड्या 21पर्यंत म्हणा. 7 त्रिक 21. किती उत्तर आलं? 3. म्हणजेच 3/5. कोणता अपूर्णांक तयार झाला आपला? 3/5. म्हणजेच 21/35चा सममूल्य अपूर्णांक काय झाला? 3/5. ओके. पुढचा प्रश्न बघा. चौथा प्रश्न आता. फ्रॉम द फ्रॅक्शन्स गिवन बिलो, आपल्याला खाली दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकांच्या जोड्या शोधायच्या आहेत. ठीक आहे. समजा आता पहिला अपूर्णांक आहे समजा 2/3. मग आता 2/3ची जोडी कशी शोधणार? आता 3ची पट बघायची. 3 छेदाची पट. ठीक आहे. मग 3च्या पटीतल्या संख्या कोणकोणत्या आहेत खाली बघा छेदामध्ये. 3च्या पट्यात 7 येतो का? नाही. मग ही नाही. 11 येतो का? नाही. 9 येतो ना. मग 3चे 3 पट केल्यावर 3ला 3 गुणल्यावर 9. पण 2ने 3 केल्यावर 7 येतो का? नाही येत. मग हे उत्तर रॉंग. ही त्याची जोडी नाही. 18 पण येतो. 3 सक 18. मग बेसक 12 व्हायला पाहिजे ना. तर 14 आहेत. हे पण होणार नाही. मग आता नेक्स्ट 3ची 11 पट केली तर 33 होतं आहे. पण 2ची 11 पट केली तर 22 व्हायला पाहिजे. हे पण होत नाही. हे पण कट. 3ची 9 पट केल्यावर 27 येतं आहे. 2ची 9 पट केल्यावर 18 होतं आहे. येस, हे उत्तर बरोबर येतं आहे. बरोबर की नाही? दोघांची 9 पट केली तर समजा याला पण आपण 9ने गुणलं आणि याला पण 9ने गुणलं. उत्तर येतं आहे की नाही? 2 18 3 27 आला की नाही? 18/27 आहे की नाही? मग याची जोडी सापडली आपल्याला. पहिल्याची जोडी. समजलं की नाही? आता हे मी खोडून टाकतो. म्हणजेच पहिली जोडी कोणती सापडली आपल्याला? 2/3 आणि 18/27 ही जोडी. 2/3 आणि 18 ही जोडी पहिली सापडली. हे लिहून घ्या पहिली जोडी. कसे लिहिणार? 2/3 बरोबर 18/27 असं लिहून घ्या. ठीक आहे. आता दुसरी जोडी शोधू. हे खोडतो मी. दुसरी जोडी कशी शोधायची बघा. 5/7 आहे की नाही? मग आता 7च्या पटीतल्या म्हणजे 7च्या पाड्यातली संख्या कोणती दिसते का इथं? 7च्या पाड्यात 11 येत नाही, 9 येत नाही, 18 येत नाही, 33 येत नाही, 27 येत नाही, 14 येतो. बरोबर की नाही? 7 दून 14. मग 5 दून 10. अंशाला आणि छेदाला 2 गुणायचं. कोणती जोडी सापडली? 5/7. जर आपण दोन्हीकडे 2ने गुणलं तर किती होईल? 5 दून 10 आणि 7 दून 14. 10/14 शेवटचा अपूर्णांक सापडला की नाही आपल्याला? हा आहे की नाही? मग कोणती जोडी सापडली आपल्याला? 5/7 आणि 10/14ची जोडी सापडली. हे दुसरी जोडी लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे. आता हे मी खोडतो. आता आपलं बघा ऑलरेडी कोणकोणते सापडले आहेत. हा पण झाला, हा पण झाला आहे. ठीक आहे. आणि कोणकोणते सापडले होते? हे पण झाले आणि हे पण झाले. आता उरले फक्त हे 4. ठीक आहे. आता 5/11ची जोडी कशी शोधायची? 11च्या पटीतली संख्या 33 आहे. 11 त्रिक 33 आणि 5 त्रिक 15. समजलं की नाही? बघा 5/11 आणि 15 कोणतं म्हटलं मी? 15/33 ही जोडी कशी काय? 3ने गुणल्यावर 11ला 3ने गुणा आणि 5ला पण 3ने गुणा. 5 त्रिक 15 11 त्रिक 33. समजलं की नाही? म्हणजे कोणती जोडी सापडली आपल्याला? 5/11ची जोडी 15/33ची लागेल. कारण की अंशाला आणि छेदाला आपण 3ने गुणलं तर ती जोडी सापडेल. ठीक आहे. आता शेवटची जोडी. आता जी उरली ती शेवटची जोडी. मग आता खोडून टाकतो मी. याची जोडी याच्याशी लागली. मग उरले कोणती? ही जोडी. कोणती? 7/9ची जोडी कोणाशी लागेल? 14/18ची. कसं काय चेक करणार? 9/18 कसे होतात? गुणिले 2 केल्यावर. इथे पण गुणिले 2 करा. झाला की नाही? 14 आहे की नाही? अशा तऱ्हेने 7/9ची जोडी आपल्याला कोणाशी लावली आपण? 14/18. म्हणजे सममूल्य अपूर्णांक झाले हे. इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. ओके. आता पुढचा प्रश्न. फाइंड 2 इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग. खालील अपूर्णांकाची सममूल्य अपूर्णांक आपल्याला 2 सममूल्य अपूर्णांक तयार करायचे आहेत. म्हणजे हे जे अपूर्णांक दिलेत याच्या आपल्याला पहिला अपूर्णांक काय दिला आहे? 7/9. ठीक आहे. तर आपण काय करणार? याचा सममूल्य अपूर्णांक कसा तयार करणार? 2 तयार करायचे. समजा पहिला कसा करणार आपण? गुणिले 2 करू. काय करू? गुणिले 2 अंशाला आणि छेदाला. काय झालं? 7 दून 14 आणि 9 दूने 18. हा झाला पहिला अपूर्णांक. बरोबर.
आता आपण काय करूया, अजून एक अपूर्णांक त्यांनी तयार करायला लावलेला आपल्याला. 2 म्हटलेत ना, हा झाला पहिला अपूर्णांक. याचाच आपण गुणिले आता 3 3 करू. काय करू? गुणिले, एक मिनिट, गुणिले 3 3 करू. गुणिले 3 3 बघा, 7 त्रिक किती होतील? 21 आणि 9 त्रिक किती होतील? 27. 21/27. 21/27 म्हणजे 2 अपूर्णांक कोणते तयार झाले याचे? 7/9चे, 14/18 आणि 21/27. बरोबर. हा झाला पहिला. आता हे खोडून टाकतो. तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता हे टाकतो मी खोडून. ठीक आहे. आता दुसरा अपूर्णांक घेऊ आपण. दुसरा अपूर्णांक त्यांनी दिला आहे 4/5. काय दिला आहे? 4/5. मग याचा सममूल्य अपूर्णांक कसा शोधणार? अंशाला आणि छेदाला आपण 2 2 ने गुणून टाकू. ठीक आहे. 2 ने गुणणं सोपं आहे ना. 4 दुने 8 आणि 5 दुने 10. कोणता अपूर्णांक मिळाला आपल्याला? 8/10. अजून आपण तयार करू शकतो. गुणिले 3 3 करून टाका. ठीक आहे. 4 त्रिक 12 आणि 5 त्रिक 15. झाले की दोन सममूल्य अपूर्णांक तयार केले आपण. कोणकोणते? 8/10 आणि 12/15. समजलं की नाही? मग हे तुम्ही लिहून टाका. 4/5चे सममूल्य अपूर्णांक कोणते? 8/10, 12/15. ओके. इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स. आता नेक्स्ट शेवटचा. आता हे मी खोडतो. आता आपण शेवटचा अपूर्णांक बघू. 3/11. काय? 3/11. याचा सममूल्य अपूर्णांक कसा तयार करणार? गुणिले 2 करून टाका दोघांना. 3 दुने 6 आणि 11 दुने 22. समजलं की नाही? मग कोणता अपूर्णांक मिळाला आपल्याला पहिला? 7/22. अजून एक बनवू. कसा बनवणार? गुणिले 3 3 करून टाकू. ठीक आहे. 3 त्रिक 9 आणि 11 त्रिक 33. ठीक आहे. 2 अपूर्णांक बनवले आपण. कोणते? 6/22 आणि 9/33. कसे? गुणिले 2 करून आणि गुणिले अंशाला आणि छेदाला सारख्या अंकाने गुणायचे. सममूल्य अपूर्णांक तयार होतात. ठीक आहे. बस एवढंच आहे या स्वाध्यायामध्ये. हा आपण उत्तर लिहून टाका शेवटचं. अशा तऱ्हेने आपण हाऊ टू ऑब्टेन इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन्स म्हणजे सममूल्य अपूर्णांक कसे मिळवायचे ते आपण शिकलो. सममूल्य अपूर्णांक आपण असंख्य बनवू शकतो. असंख्य का? कसं काय? कोणत्याही म्हणजे अंशाला आणि छेदाला आपण सारख्या अंकाने गुणून टाकायचं. मग कितीने पण गुणा तुम्ही. 2 ने गुणा, 3 ने गुणा. पाहिजे तितके आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळवता येतात. ओके. चलो अभ्यास करत राहा आणि मग आपण नंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ देईल प्रॉब्लेम सेट 18वर. ठीक आहे. तो कसा सोडवायचा ते बघू आपण. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग नवोदयचे प्रश्न घेऊ. ओके. बाय बाय.